कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी चा उत्सव पारडी नस्करी येथे परंपरेनुसार तब्बल 35 वर्षापासून सलग मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने साजरा करण्यात आला। महाराष्ट्राच्या परंपरा, समाज आणि श्रद्धेतील एकतेचे प्रतीक असलेला हा सोहळा आजही भक्ती, साधेपणा आणि आत्मशुद्धीचा संदेश देतो। वर्षातील महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या कार्तिकी एकादशीसाठी आषाढी प्रमाणेच हजारो वारकरी पारडी नस्करी येथील जागृत विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारी करून दर्शन घेतात। सकाळपासून आरती, महाआरती, काकड आरती आणि प्रबोधनपर कार्यक्रमांनी संपूर्ण गाव भक्तिमय झाले होते। कवठा, कापसी, येडशी, पळशी, नामापूर, तांडा, पोड, भांबोरा या पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या वारीत सहभाग घेतला। या निमित्ताने भरलेली यात्रा लहान थोरांपासून सर्व स्तरातील लोकांसाठी आनंदाची पर्वणी ठरली। विशेष म्हणजे विविध जाती, धर्म आणि पंथांचे लोक कुठलाही भेदभाव न करता केवळ असीम भाव भक्तीने एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात। या वर्षीच्या सोहळ्यात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रवचन, रवी महाराज तीव्रंगकार यांचे कीर्तन आणि रुपाली सवणे यांच्या बहारदार कार्यक्रमांनी शोभा आणली। समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने संपूर्ण पंचक्रोशीतील गावातील लोकांना महाप्रसाद देऊन या एकादशी सोहळ्याची सांगता मोठ्या आस्थेने करण्यात आली। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।